तर मी डायरेक्ट हनुमानजीच्या मंदिरात आलो. जर तुम्हाला सर्वांना जाणून घ्यायचं असेल की हनुमानजीच्या मंदिरात मी कसं काय आलो, तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सर्वांचा लाडका यश पालकर. तर आज होता हनुमानजीचा जन्म. मग मी आलो हनुमानजीच्या मंदिरात आणि मग हनुमानजीचं दर्शन करून घेतलं. मग नंतर मी महादेवजीचं दर्शन घेतलं. मग नंतर मी प्रसादाच्या लाईनीतून प्रसाद घेतला आणि मग नंतर आलो मी नारळाच्या दुकानात आणि मग मी नारळ घेतलं. मग मी आलो हनुमानजीच्या दुसऱ्या मंदिरात. आणि हा, आपल्याकडे जर नवे असेल तर फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. आणि हे पाहून घ्या तुम्ही आपल्या हनुमानजीचं नाव मंदिर की माझ्या घराजवळ आहे. काय बोल, नारळ आणि अगरबत्ती घेऊन गेलो मंदिरात. आणि मग मी मंदिरात जायच्या आधी चप्पल काढून घेतली आणि मग मी मंदिराची घंटा वाजवली. मग नंतर सर्वात पहिले तर मी हनुमानजीचं शूट घेतलं. हे बघा मित्रांनो, मी आणला होता शेंदूर. मग मी उरलेलं तेल दिव्यात टाकून दिलं आणि मग नंतर मी हनुमानजीला शेंदूर लावला आणि मग नंतर मी हनुमानजींना अगरबत्ती वाढली आणि मग नंतर मी हनुमानजीचं दर्शन करून घेतलं आणि मग नंतर मी मंदिराच्या बाहेरून नारळ फोडला आणि मग नंतर मी घरी आलो. त्याच्यानंतर मग मी दुकानात जाण्यासाठी निघालो. हे पाहून घ्या, मग मी आलो दुकानात आणि मग मी संध्याकाळी पप्पासोबत दुकान बंद केलं. काय भाऊ, मला लागली होती भूक, मग मी जेवण करून घेतलं. तर चला, तर मग आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हनुमान.